डिसेंबरच्या थरथरत्या थंडीत थंडी इतकी वाढली होती की हाडेही थरथरू लागली होती. सकाळचे सत्र संपल्यानंतरही वसुंधराजी किचनजवळ बसून त्यांचा मुलगा दीपकला बोलावण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांचे पती मनोहरजी खोलीत रजाईखाली लपून वर्तमानपत्र वाचत होते. वसुंधराजी सकाळपासून ती तिच्या मुलाला फोन करत होती, पण तो फोन उचलत नव्हता. वसुंधराजी सुद्धा थोडी चिडचिड करत होत्या. तिने दीपकशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला तर तो फोन उचलत नव्हता. मोकळा वेळ मिळाला की तो 2 महिन्यातून एकदा आईला फोन करायचा. खरं तर तो गावापासून अवघ्या 4 तासांच्या अंतरावर शहरात राहत होता, पण त्याला गावात येऊन 3 वर्षे झाली होती. वसुंधराजींचे जुने डोळे प्रत्येक सणाला आपल्या मुलाची वाट पाहत असत. प्रत्येक सण ते पत्नी आणि मुलांसोबत शहरातच साजरे करायचे. यावेळी त्यांचा वाढदिवस 10 डिसेंबर रोजी येत होता आणि वसुंधराजी आपल्या मुलाला भेटण्यासाठी उत्सुक होत्या. वाढत्या वयाबरोबर त्यांचे मनही भावनिकदृष्ट्या कमकुवत होत होते. मनोहरजींना समजले होते मुलगा आता त्या दोघांपासून खूप दूर गेला आहे, पण वसुंधराजींच्या मनात हा विचार होता की आपला मुलगा अजूनही तिच्यावर तितकाच प्रेम करतो. तो फक्त व्यस्त असतो म्हणून तिच्याकडे लक्ष देत नाही. आपला मुलगा बदलला हे मानायला त्यांचं मन तयार नव्हतं. आजही 5 वेळा फोन केल्यावर दीपकने चिडून फोन उचलला आणि म्हणाला, "अरे आई, तुझ्या खात्यात या महिन्याचे 1000 रुपये जमा केले आहेत. मग तू पुन्हा पुन्हा फोन का करतेस? ठीक आहे, मला खूप काम आहे, मी नंतर बोलेन," असे म्हणत त्याने फोन कट केला. वसुंधराजींच्या मनात एक वेदना जाणवली की त्यांच्या मुलाला त्यांचे ऐकायलाही वेळ नाही. ती फक्त फोन करत होती की तो त्याच्या वाढदिवसाला गावी येऊ शकतो का, कारण यावेळी तिला आपल्या मुलाचा वाढदिवस त्याच्यासोबत साजरा करायचा होता. पण मुलाने तिला काही बोलण्याची संधी दिली नाही. वसुंधराजींचे डोळे भरून आले. मी त्याला फक्त पैसे मागण्यासाठी फोन केला होता का? असो, त्यांच्या पेन्शनचे पैसे घर खर्चासाठी पुरेसे आहेत. त्यांच्या पेन्शनमधून आम्ही दोघेही आमचा खर्च सहज भागवू शकतो. दीपकने खाते त्यांचे उघडले आहे. त्याने दर महिन्याला पाठवणारे 1000 रुपये जसेच्या तसे पडून आहेत. मला फक्त पैशाचा लोभ आहे का की मी माझ्या मुलाला फक्त पैशासाठीच कॉल करेन? विचार करत असताना वसुंधराजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला पुन्हा आपल्या मुलाला कॉल करण्याची हिंमत झाली नाही. अवघ्या 3 दिवसात त्याचा वाढदिवस होता. वसुंधराजींच्या मनात धावपळ सुरू झाली आणि त्या विचार करू लागल्या की काय झालं? माझा मुलगा व्यस्त असेल तर आम्ही शहरात जाऊ शकतो. यावेळी मला त्याच्या वाढदिवशी त्याच्यासोबत राहायचे आहे. असा विचार येताच ती लगेच उठली आणि पतीकडे गेली आणि त्यांचे वर्तमानपत्र हातात घेऊन ती उत्साहाने म्हणाली, "अहो, मला काहीतरी विचार आला आहे." चष्मा लावत मनोहरजी म्हणाले, "काय झालं भाग्यवान? एवढी अधीर का झाली? जरा श्वास घ्या. विसरलात का आता?" वसुंधराजी हसत हसत म्हणाल्या, "अहो, हे सर्व सोडा. मी जे बोलते ते ऐकून तुम्हीही आनंदाने उडी माराल." मनोहरजी व्यवस्थित बसून म्हणाले, "काय झालं?" वसुंधराजी आनंदाने चिवचिवाट करत म्हणाल्या, "यावेळी आमच्या मुलाच्या वाढदिवसाला आम्ही दोघेही शहरात जाणार आहोत." हे ऐकून मनोहरजींचा चेहरा पडला आणि ते उदास स्वरात म्हणाले, "शहराला जायची काय गरज आहे? मुलाचा आणखी काही कार्यक्रम असू शकतो." वसुंधराजी त्यांच्या सुरात बोलत होत्या. "मग त्यांना रोखणारी मी कोण? तिथे गेलो तर त्याचा आनंद आणखी वाढेल. अचानक आपल्याला पाहून त्याला किती आनंद होईल. त्याला शहरी भाषेत काय म्हणतात? याला आपण काय म्हणतो? होय, आम्ही त्याला सरप्राईज करू." मनोहरजींनी लगेच नकार दिला आणि म्हणाले, "नाही बाबा, मला शहराची हवा आवडत नाही. तुम्हाला माहिती आहे की मला शहरातील हवेची एलर्जी आहे. तिथल्या हवेत किती प्रदूषण आहे. मी म्हणेन की आम्ही इथे आरामात राहतो." वसुंधराजी रागावल्याने म्हणाल्या, "आम्ही इतकी वर्षे इथे आरामात राहतोय, पण मला माझ्या मुलाला बघायचे आहे." हे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. मनोहरजी त्यांच्या पत्नीला समजून म्हणाले, "अरे भाग्यवान, तुम्ही सर्व गोष्टींबद्दल ओरडता. मी तुम्हाला सांगितले की जर मला शहरात जायचे नसेल तर मी जाणार नाही." आता वसुंधराजी आणखी चिडल्या आणि म्हणाल्या की जर तुम्हाला जायचे नसेल तर जाऊ नका, पण यावेळी मी माझ्या मुलाकडे नक्की जाईन. असे म्हणत वसुंधराजी उठून किचनमध्ये गेली आणि गोष्टीची यादी बनवायला सुरुवात केली. तिला तिच्या मुलासाठी अनेक पदार्थ आणि मिठाई तयार करून शहरात घेऊन जायचे होते. मनोहरजी दुःखी मनाने विचार करू लागले की मुलाच्या आईवडिलांसाठी थोडेसेही प्रेम राहिले असते तर तो इतक्या वर्षात एकदाही घरी आलाच नसता. ते कसे समजवावे? पण त्यांना माहीत होते की वसुंधराजींना काही सांगून किंवा समजावून सांगण्याचा काही उपयोग नाही, कारण आईचे मन तिच्या मुलाचा कधीच गैरसमज करत नाही. वसुंधराजी आपल्या मुलाकडे जाण्यासाठी मोठ्या उत्साहाने तयारी करत होत्या. सुनेच्या प्रसूतीच्या वेळी ती याआधी एकदा शहरात गेली होती, त्यामुळे तिच्या मुलाचे घर कुठे आहे हे तिला माहीत होते. तिला तिच्या मुलाला सरप्राईज करायचे होते म्हणून तिने त्याला काहीच सांगितले नाही. आणखी 1 दिवस आधी वसुंधराजींनी आपल्या मुलाचा आवडता मावा, गुजिया
मिठाई आणि नमकीन तयार करून कापडी पिशवीत भरून ठेवले होते. मनोहरजींनी कमला आंटीच्या घरी खाण्यापिण्याची व्यवस्था केली. 4 डिसेंबरला ती पहाटे बस स्थानकावर पोचली. आज 4 तासांचा प्रवास त्यांना 40 तासांचा वाटत होता. 4 तासानंतर ती शहर बस स्थानकावर उतरली तेव्हा तिचे पाय जमिनीला लागत नव्हते. तिला उडून मुलाच्या घरी पोचायचे होते. ती आपल्या मुलाच्या घरी पोचतात तिला पाहून तिच्या सुनेला धक्काच बसला. आईला पाहून दीपकलाही आश्चर्य वाटले. तो संध्याकाळी एक मोठी पार्टी देण्याची तयारी करत होता, ज्यामध्ये त्याचे ऑफिसचे सर्व सहकारी तसेच त्याचे बॉस उपस्थित राहणार होते. अशा परिस्थितीत आईचे येणे त्याला आवडले नाही. तो चिडून म्हणाला, अरे आई, तू इथे काय करायला आली आहेस? मला वेळ मिळाला असता तर मी स्वतः गावी आलो असतो तुम्हाला भेटायला. इथे येऊन तुला त्रास व्हायला नको होता. मुलाचे बोलणे ऐकून वसुंधराजी आनंदाने चमकत होत्या, तर त्यांचा चेहरा फिका पडला आणि डोळ्यातील चमक नाहीशी झाली. दीपकने ना त्यांच्या पायाला हात लावला ना त्यांची तब्येत विचारली. आवाजाने थेट आईवरच हल्ला चढवला आणि म्हणाला, आई, मी तुझ्या खात्यात 1000 रुपये जमा करतो. मग तुला गावातून माझ्या घरी येण्याची काय गरज होती? आपल्या मुलाचे बोलणे ऐकून वसुंधराजी आश्चर्यचकित झाली की मुलगा आपल्या वृद्ध आईचे कसे स्वागत करतो. तिच्या म्हाताऱ्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांची सूनही त्यांच्याकडे रोखून पाहत म्हणाली, तुला अजून पैसे हवेत तर तू फोनवर सांगू शकली असतीस. कोणाला काही अडचण आली नसती. वसुंधराजी वेदनेने म्हणाल्या, सुनबाई, हा मुलगा जेव्हा रात्री रडायचा तेव्हा मी त्याचे पैसे देऊन रडणे थांबवायचे. त्याला भूक लागली की मी पैसे द्यायची आणि हॉटेलमधून जेवण घ्यायला सांगायची. पैसे देऊन मला माझ्या कर्तव्यातून सवलत मिळाली नाही. मग माझा मुलगा मोठा होत आहे आणि माझ्या प्रेमाची किंमत 1000 रुपयामध्ये का करत आहेस? माझ्या आजारपणात आणि म्हातारपणाच्या एकाकीपणात तो मला साथ का देऊ शकत नाही? मी पैशाचा नाही तर प्रेम आणि आदराची भुकेलेली आहे. वसुंधराजी रडत बोलल्या आणि दीपक स्तब्ध उभा राहिला. वसुंधराजींनी आपल्या पल्लूने अश्रू पुसले आणि म्हणाल्या, काही हरकत नाही बेटा, काळ बदलतो असे लोक म्हणतात, पण सत्य हेच आहे. ती माणसं काळाबरोबर बदलतात. तुझ्या घरी येऊन मी मोठी चूक केली. मी तुला 22 वर्ष माझ्या घरात ठेवले आणि तुला माझ्या हाताने शिजवलेले अन्न दिले. पण अचानक मला दिसले की तू मला तुझ्या घरात 22 मिनिटेही सहन करू शकत नाहीस. मी स्वतःच्या हाताने तुझ्यासाठी गुजिया तयार केल्या होत्या, पण आता माझ्या हाताने बनवलेल्या पदार्थाची चव तुला आठवत असेल असे मला वाटत नाही. म्हणूनच मी तुझे घर सोडत आहे आणि मी तुला शपथ देते की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तू माझं तोंड बघायला सुद्धा येऊ नकोस. वसुंधराजींनी आपला बंडल उचलला आणि आपल्या मुलाच्या मोठ्या बंगल्यातून बाहेर पडल्या आणि त्या मोठ्या घराकडे शेवटच्या वेळी बघून त्या व्यंगाने हसायला लागल्या आणि विचार केला की माझ्या जीर्ण घरात मी माझ्या मुलाचे नेहमी खुल्या मनाने स्वागत केले, पण माझा मुलगा एवढ्या मोठ्या खोलीत माझ्यासाठी एक कोपराही नव्हता. ती तिथून वेगाने पावलांनी निघाली. बस स्थानकाकडे जात असताना वाटेत काही मुले भीक मागताना दिसली. तिने मुलांना जवळ बोलावले आणि अतिशय प्रेमाने सर्व मिठाई गरीब मुलांमध्ये वाटली. त्या मुलांच्या डोळ्यातील चमक आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून वसुंधराजींचे मन दुखले. गावी गेल्यावर तिने आपल्या मुलासाठी एक अश्रू ढाळला नाही, कारण तिला वाटले की तो आता तिच्या प्रेमास पात्र नाही. ती आधीच मनमिळावू स्वभावाची होती, पण आता तिच्या दुःखातून बाहेर पडून तिने रडणे सोडून दिले आणि गावातील मुलांना स्वतःच्या मुलांसारखे प्रेम करायला सुरुवात केली आणि तिच्या आयुष्यातील संध्याकाळ तिच्या पतीसोबत घालवली. प्रेमाने खर्च करू लागले. पतीच्या पेन्शनचे पैसे तिला पुरेसे होते. दीपकने दिलेले सर्व पैसे त्यांनी त्याच्या खात्यात परत केले होते आणि त्यांच्या मुलाने उघडलेले खातेही बंद केले होते. असो, त्यांना आपल्या मुलाने दिलेल्या भिक्षेची गरज नव्हती. काही मुले नालायक निघतात हे तिला समजले, पण पालकांनी आयुष्यभर त्या मुलांसाठी अश्रू ढाळत राहावे असे नाही. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.